नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण 28 जानेवारीसाठी बघणार आहे. आपण 27 जानेवारी आज जर बघितलं तर कालचं आपलं जे ॲनालिसिस होतं त्यानुसार काय घडलं नाही, कारण मार्केटच गॅपडाऊन झालं. मार्केट गॅपडाऊन झाल्यामुळं आपण जी चर्चा केलेली होती त्यानुसार लेवल त्या ठिकाणी आल्या नाहीत, त्यामुळं ट्रेडच बनत नव्हता कुठला. कारण लाईव्ह मार्केटमध्ये ज्या लेवल आपण डिस्कस केल्या त्या आल्या नसल्यामुळं प्राईस ॲक्शननुसार जे काही ट्रेड घेता आले ते प्रत्येकाने घेतले असण्याचा प्रयत्न केला असणार. आता उद्यासाठी जर बघितलं निफ्टी, तर निफ्टी मेक और ब्रेक लेवलला आत्ता आहे एक्झॅक्ट. आता डेली चार्ट जर निफ्टीचा बघितला तर ही जी मी ट्रेंड लाईन आहे बघा, या ट्रेंड लाईनला ॲक्च्युली आज निफ्टीनं जसं ब्रेकडाऊन दिलेला आहे, पण याला फॉलोअप कॅन्डल उद्या येणं गरजेचं आहे, तर हा ब्रेकडाऊन सक्सेस होईल. आता उदाहरणार्थ याचा जो लो आहे तो 22,786 आजचा 22,786.90. या लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर आपण 22,650 जाऊ शकतो. पण समजा या लेवलपासून किंवा ह्याच्यावरच मार्केट टिकलं आणि पुन्हा या ट्रेंडलाईनच्या आत उद्या जर कॅन्डल क्लोज झाली तर इथून पुन्हा कदाचित नवीन तेजीसुद्धा येऊ शकते. त्यामुळे आता इम्पॉर्टंट लेवल आपल्या दृष्टिकोनातून जी सध्या आहे तो आजचा लो अतिशय महत्त्वाचा आहे. या लोच्या खाली मार्केट सस्टेन होणं गरजेचं आहे. उगीच गेलं एखादी कॅन्डल 1 मिनिटाची आणि लगेच वर आली असं नाही. कदाचित असं पण होईल, उद्या मार्केट गॅपअप होऊन या ट्रेंडलाईनला रिटेस्ट करून पुन्हा तिथनं खाली येऊन आजचा लो टेस्ट करेल. ब्रेकडाऊन दिला तर विषय नाही, तिथं सेलिंग येणार. पण ब्रेकडाऊन न देता पुन्हा ग्रीन कॅन्डल करून पुन्हा ज्या वेळेला ट्रेंडलाईन क्रॉस करेल त्यावेळी बाय कॉल मी इनिशिएट करेन. त्यामुळे उद्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती फक्त आजच्या लोवर इम्पॉर्टंट आहे. आजचा लो अतिशय महत्त्वाचा आहे 22,786. याला जर फॉलोअप कॅन्डल आली तर मग आपण अजून खाली जाणार, 22,600 22,400 जाऊ शकतो. पण आजचा लो जर इंटॅक्ट राहिला आणि आजचा लो इंटॅक्ट राहून उद्या जर ग्रीन कॅन्डल बनवण्यात निफ्टी यशस्वी झालं तर मात्र आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह सायन्स मिळू शकतील असं मला वाटतंय. उद्याची स्ट्रॅटेजी एकच आहे, 22,786 ही लेवल इंटॅक्ट राहते की नाही हे बघणं. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही, त्यामुळं हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.